तर नमस्ते मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर अशा आहे तुम्ही सगळे चांगलेच. तर मी पण चांगला आहे आणि मी काल कटिंग करून आलेलो आहे आणि मी शेंडी ठेवलेली आहे इथं. तर तुम्हाला सांगतो की मम्मी काय करते ते. हो का मम्मी भांड भजन उलट भजन म्हणायचं नाही. हो का इथं मम्मीचं स्वयंपाक चालला, हे काम चाललंय, भांडी धुवायचं काहीच नाही. तर मम्मीचं काम चालू आहे ह्याचं, भांडी धुवायचं. भांडी धुवून झालेली आहेत मम्मीची आणि तिथं बघू शकता लाईट आलेली आहे. आणि आता आपण चाललो आहे दारेवरती, कारण की त्या दिवशी आपण मका भिजवली ना, ती मका अजून एकदा भिजवायची आपल्याला. जाता जाता तुम्हाला काही दाखवतो मित्रांनो. तुम्हाला चमचम बघायची का? चमचम चमचम दाखवू. चमचम काय झालं? चमचम चमचम बिली नाही आज. चमचम नाही भेट आता, भेट नाही वे काय चमचम. इथं चमचम आहे बघा. तिथं म्हशीचा कार्यक्रम चाललेला आहे आणि इथं बघा आपलं गाय तिथं बसले ते बघा. का कप्पू कप्पू ये, कप्पू इकडे. रेडे रेडी येणार बरं का. कप्पू का ग? कपलू ये की कप्पू. हो काय आणलं? खायला आणलं. हो खायला आणलं. ये रेडी कशी बघते बघा. धर किशात हात घातला मित्र. धर पैसे. हो ये की कप्पू. थांबा आता बघा, आता कशी येते बघा. हो का आता कशी येते बघा. कप्पू धर बसा. 100% ती कामाने माहिती आहे का? ही गाय उभा आहेत, ही भांडते काय ती. हो का ही कप्पू या चल, नंतर कपिला आली असते. कप्पू लॉक बसा. नरकी बसा. रेडे 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 हो. आता बघ कशी येते. इकडे येणार बघ. इकडं आलीच आलीच इकडं. बसा खा बसा. रेडी पिंगते मित्रांनो. पेंगाय चालेल पेंगायचं. पेंगा नो. चमचमची मम्मी आली बघा. माका लुटलं बघा तिकडं. मारलंच कपिलाला. तर जाऊया दारं देऊन येऊया. मोटर चालू केली मग अशीच. दारं देऊन येऊया. मग तिथंच थांबायचं आता. आणि बागो पण पाणी लावलेलं आहे आपण. आणि मका पण भिजवायचं चालू आहे. आणि वैरण तर काढायची अजून. वैरण काढाय मम्मी जाणार आहे आज म्हणजे काल पण गेली होती, पण आज मम्मी जाणार आहे. आणि जाऊया आता गाडीवरती आपण. हे बघा इथं पाणी चालू आहे आपलं मकावरती. हे सारा भिजलेला दार देऊया लगेच. तर इथं बघू शकता आपण दार दिलेलं आहे इथं. आणि ह्या साऱ्यावरती पाणी चाललेलं आहे. मित्रांनो ब्लॉग काढणं सोपं नाही, कारण की टायमातनं ब्लॉग काढणं आणि ज्याला मोकळा टायमिंग आहे त्यानं ब्लॉग काढणं बराच फरक आहे. लय म्हणजे लय फरक आहे. आपण दार दिलं आहे बघा इथं कसं. आता अजून किती सारे आहेत? 1 2 3 4 5 6 7 सात दार येते म्हणल्यावर 70 मिनटं लागणार अजून. म्हणजे 1 तास आणि 1 तास 10 मिनटं ना. 1 तास 10 मिनटं लागणार. माझं गणितलं कच्चं आहे. 1 तास 10 मिनटं लागणार. आणि इंग्लिश तर येतच नाही मला. तर देऊया सगळे दारी देऊया आणि जाऊया घरी. तर मित्रांनो आपण धरतो तो दारी आणि आपला मित्र आलेला आहे छोटासा. इथं बघू शकता सायकल घेऊन झाला गडी. लय दिवसातून भेटलेला आहे. हाय कर. तर हा गेला होता यांच्या आत्याच्या सुट्टीला, आत्याच्या गावाला सुट्टीला. आता 15 जूनला शाळा भरली ना, आता आलाय तो. हो हो आपली मैत्रीण पण आली. तर ह्यांचं नाव आहे. तुमचं नाव काय? माझं नाव अर्णव. तर ह्यांचं नाव आहे अर्णव. आणि तुमचं नाव? हिचं नाव नक्षत्र. आणि तुमचं नाव काय? आणि तुम्हाला काय म्हणते ती? जानू म्हणते ती ना? जानूच ना काही. मित्रांनो हिला घडी लाडान जानू म्हणते ती, जानू. आणि ह्यांचं नाव काय? तुमचं नाव काय? तुम्हाला नाव नाही? लोक कसं काय? माझं नाव तेजस्वी नाही. मित्रांनो चालले ते बघा पाण्यातलं. म्हणते ते मला पाहू का म्हणते ते ह्याच्यात. हो का सायकल घेऊन कुठे गेलाय? अय कुठे गेलाय पक? ह्यांचं बघ काय चाललंय. वाटाय पाहिजे तुम्हाला काहीतरी. माहिती आहे का? वाटलं तुम्हाला काहीतरी? हे बघा हिनं सायकल कुठे घातली. भिजवून दाखवायचं. हे भिजवू नको तिला. जानू तुला कळतं का नाही? चल बाई. जानू पण लय आहे बघा.
हो का, हे येईल डबल. नाही घरी जावं तुम्ही. तर आपले मित्र आले होते मजा करण्यासाठी. तर मला म्हणत होते हे पाहू का ह्या चारीमध्ये पाणी चाललं या पाटानं. तर आपण चाललोय घरी. 2 साऱ्यावरती पाणी लावलेलं आहे, कारण की पोरं जाय नाही ते घरी. आता मी चाललोय घरी यांच्या सोबत. हो तिकडे जाऊ नका आता, झालं मी चाललो घरी. आता तिकडे बहुत आलंय. आंघोळ करायचं ते केलीच आहे ना. पाणी फोनवर पाणी जाईल. चाललोय बरं का मी घरी. तिकडे जाऊ नको. जानू बोललो तो तिकडं. चला घरी आता. चला घरी चाललोय. तर मित्रांनो बघता आता किती राहिले. 2 सारे राहिले. 2 सारे पाणी लावलेलं आहे. 2 सारं झाले का नाही की जायचं मग घरी. मित्रांनो 4:45 वाजले ते 4:45. अजून बागाला आपल्याला औषध मारायचं आहे, गायींचं काम करायचं आहे. तर मित्रांनो शेवटच्या झाडावरती शेवटच्या साऱ्यावरती पाणी लावलेलं आहे. तर बघू शकता शेवटचं सारं आहे. आणि आपण सकाळपासून एवढं भिजवलेलं आहे. सूर्य अजून आहे थोडावर. जाऊया आता घरी. इथं बघा आपल्या चपल्या आहेत. कसं आहे पॅरगॉन चपल्या 100 वाले 170 रुपये वाले. जाऊया घरी. आता ही मोटर बंद करायला लागेल मला एक 10-15 मिनिटांनी, कारण घरी जाऊन मला औषध करायचं आहे. बागासाठी मारायचं आहे बागाला आपले औषध. तिथं बघा आपली गाडी. हे बघा इथं आपली गाडी. कसं आहे. तर आपण आलो घरी आणि कोण आले बघा अण्णांना बघण्यासाठी. अण्णांची आजी आहे, माझी आजी म्हणजे अण्णांची मावशी आली, सख्खी मावशी. इथं बघू शकता अण्णा तिकडे. इथं बघा आपल्या आजी. आजीनं माहिती आजीने खायला आणलं. हो मस्त मी आणला मेवा. आजी आहेत मस्त वाटतं. कुळकुटीचे आपल्या गावाचे. हवा व्हिडिओ काढतोय. प्रांजली गेली, मोठी बहीण आपली गेली कधीच. चला खायला घेऊन खाऊया. लय दिवस झालं गेली. बस घ्या गेली. मला वाटतं पाणी होती गिरायची म्हणतात कोणीतरी चोराची तिकडे लोक खायचे. गुरुवारी गेली. तिने दिलं पण काय पाणी तिचं घरात चला म्हणून काय बसू द्यायचंच मला. मग तिथंच वाटेल बसले. तर आजी मम्मी बोलायला आपल्या मित्र काम आहे भरपूर. आधी काय करूया, किती वाजले ते बघा. जेवलो नाही अजून मी. इथं बघा आपण जेवाय घेतलेलं आहे. आणि इथं बघू शकता मम्मी बोलत आहे आजीसोबत. करूया जेवण आणि जाऊया औषध मारायला. अयो एवढा मेवा मसवडचा मेवा. त्याने ते बापून बी त्या दिवशी एकदा हे दोघांनी पण लय आणला होता मेवा. हे बघा असा घ्यायचा घास. कुठं तरी गेली होती. कुठे गेली होती ह्याला गेली होती खरसुंडीला का काहीतरी गेली. हो खरसुंडी. बघू काय तर दे मला. सफरचंद दे. शेंगदाणा नको मला देऊ. काय चालू आहे बघ तो. तुम्हाला तिकीट फ्री आहे काय? 2 रुपये. 2 रुपये 2 रुपये तिकीट आहे. होय फक्त 2 रुपये. कसं काय? हे दाखवायचं आधार कार्ड दाखवायचं. मित्रांनो सफरचंद पळावलं. जायला 2 आणि यायला 2. 5 रुपये जात 4 रुपये. मित्रांनो 40 किलोमीटरला 2 रुपये तिकीट आहे. येतं 2 रुपये जायचं 2 रुपये. आणि आपल्या बुलेटला लागतं तर 300 रुपये. बरं आहे का नाही वयस्कर माणसांचं. लवकर म्हातारा हो. मोबाईल घेतला नवीन. बघू मोबाईल आयफोन आहे का बघू इकडे देखील मम्मी. चांगला आहे मोबाईल. बघू मित्रांनो नवीन मोबाईल नोकियाचा. लय लांबडा आहे अरे. मसवडमध्ये घेतला रे. हे ना ब्लॉग काढायचं. चांगलं क्वालिटी येते की बघा मित्रांनो फोटो. तर ह्याच्यामध्ये काय काय तुम्हाला दाखवतो. ह्याच्यामध्ये कॅमेरा आहे, लाईट आहे, प्रकाश झोत, गॅलरी, मेमरी लागते. अण्णा आलते बघा तिकडून. मी अण्णांना सांगली होती मोटर बंद करायला. पेशंट आले पेशंट. कुठे गेला बंद कराय. होय पाय बी घसरायचा. कुठे दुखते मन केटा बी इथं मानेवर. मग ते डॉक्टर काय म्हणते क्रॅक गेलाय म्हणून सांगितलं. मग काय फट नाही. मणक्या मणका असं असतं तर गादी असते. ही जी मणका आहे ती मणका चिरला आहे तो. बरं मग जिलकी बघून येतो महिनाभर बसायचं आपलं.
आणि कुठे चढला होता हे जेव्हा होईल त्या पत्र्यावर नाही आपण चढत लाईट लावायचं चढतो ती लाईट लावायचं चढलो तिकडं पलीकडे डोबळा पडला त्याला हे जेव्हा हा हे जेव्हा जेवढा पडला मी हा हो. तिकडं डोबळा पडलाय पाठी ते पडेल्या घरात हा त्या माळीच्या हा ती कवाचा चिमिट्याचा असेल आणि ती कुजल्यावानी झाड हा, असेल कुजलं. माणसं म्हणत होती त्याला का कळ नव्हे त्या चिमिटाच्यावर कोणी चढेल का पत्र्याचं गावातली आपल्या तिकडची हा हा गावातली माणसं म्हणत होती ती शिमिटाचं कुजले म्हणजे चालतेच पडून पत्रा मित्रांनो आम्ही होतो पहिलं रस्ता. कोळकुट या गावचं नंतर नाही तर राहायला आलो आजोबा आहे आमची आजी बागा तिथं असते आपल्या गावाला. तर मित्रांनो आता आपल्याला मारायचं औषध जेवण झालेलं आहे माझं. इथं बघा बाबा खुरपतं ते किती खुरपले बघा बाबांनी. हे बघा इथं बघू शकता एवढं खुरपले बाबांनी. बाबा दररोज येतात खुरपत बसतात हसतं ते बाबा. हो आजी आली आजी पुढची कोळकुटीची आजी आली. रणसवायची आहे मित्रांनो बाबा हसण्याच्या मूडमध्ये येतं पण मी केलं एस टी पी चालू त्याच्यामुळे मला जायला लागेल पाईप धरायला मम्मीकडं. आणि पावसाचं वातावरण नाही ना काय आलं तर आला का आता काय बेस नाही कारण की लय दिवस झालं औषध मारलं नाही. मम्मी मारते बघा औषध तिकडं तुम्हाला दाखवतो. मित्रांनो फळं लय झाली ती झाडावर तुम्हाला दाखवतो. हो एवढी फळं झाली ती ना झाडावरती आता काय कमी पण करू वाटत नाही ती. काय होतं आहे माहिती आहे का झाडं पिवळी पडते ती. हो हे फळ तोडतोय मी. हो असली बारकी बोटाकणी फळ तोडायच लागते ती मित्रांनो तोडायच लागते ती काही खरं नाही ह्यांचं कारण की झाडं टिकणार नाही ती. फळं लय झाली झाडावर कमी करायची ते अजून मध्ये आपण केली ना तर तिथंच ठिकाण पडले की बाबा त्या ठिकाणी फळं जायची अजून कमी करायची फळं. तर औषध मारून झालं भेटतो तुम्हाला संध्याकाळी काय आतमध्ये घ्यायच्या टायमिंगला तिथं बघू शकता अशा पद्धतीने औषध मारायचं चालू आहे. तिथं मम्मी औषध मारत आहे. हो का त्या पद्धतीने औषध मारायचं चालू आहे. मित्रांनो मला ते इंजिन चालू करताना लागले हवेत. हो का कसं आहे आणि मी धरलाय पाईप मी धरणार थोडा वेळ पाईप आणि थोड्या वेळ मम्मी औषध मारणार नंतर मग मी औषध मारणार आणि मम्मी पाईप धरणार असं होणार. तर मित्रांनो आपलं एक तुकडं मारून झालं तिकडचं ते वरचं तुकडं. अय मित्रांनो मी तुम्हाला हे सांगायसाठी हे चालू केलं. अण्णा तुमचं 12 मन का क्रॅक आहे. अय अण्णा औषध मारू नका तुम्ही मम्मी घे काय अण्णांच्या ह्याच्यातनं हातातनं काय हो अण्णा काय आहे का नाही 12 मन का क्रॅक आहे तुमचं माहीत आहे ना. तरीसुद्धा अण्णा मित्रांनो आलं तर मागाशी पाय पडायला आणि आता औषध मारत होतं घेतलं होतं अण्णा आता घेतलं होतं आता मम्मी औषध मारते. आता काय करायचं सांगा तुम्हीच सांगा काय करायचं. अण्णांना घरी बस वाटत नाही आराम तर करू वाटत नाही कारण की तालमीचं बसतात होतं ना अण्णा पहिल्यांदा त्याच्यामुळं खारोटे फळं खाते ते त्याच्यामुळं बसत नाही तर कधीच. अण्णांना बाबा एकच लेवल जायचं बसत नाही तर बाबा तिथं खुरपत आहे. बाबांचं 84 वर्षाचं वय झाले आणि अण्णांचं 12 मन का क्रॅक आहे तरी अण्णा पाय पडाय आलं ते बागाला औषध मारते ते तिथं. मी घेतला होता मागाशी तिथं औषध मारायचं आता मी बांध करायचं का बांध करायचं का पण नाही करायचं डायरेक्ट आता एक तुकडं राहिले ते त्या तुकडं राहायचं खाली सकाळ मारायची तुकडा आता नाही का? आता लोड करू नका मारू दे की अवगुण मारतंय ती बी आजारी आहे सकाळ मारा की सकाळी परत वैरण काढायची वैरण काढतो की मी आता किती झालंय वैरण काढतो मी नाही काढचं. तर औषध मारलं भेटतो तुम्हाला गयातमध्ये घेताना लगेच मारते बघ मम्मी तिकडे गेली औषध मारायला. तर मित्रांनो आपलं औषध मारून झालेलं आहे आत्ता झालं औषध मारून. हे तर बघा एवढं औषध राहिले 50 लिटर औषध राहिलेलं आहे. सगळं औषध मारून झालेलं आहे बागवरचं. संध्याकाळ झालेली आहे ते बघू शकता संध्याकाळ झालेली आहे आणि आता आपल्याला गयातमध्ये घ्यायचे आहेत. लाईट लावूनच घ्यायला लागतील. इथे बघा तुमचं मित्रांनो लय उशीर झाला आहे. चला ग दमाने यायचं अंधार झाला आहे दमाने यायचं काय भूतावानी डोळं कसं दिसतं तुमचं होय. चला या दमाने या कोपऱ्यात कोपऱ्यात जावा कोपऱ्यात या दमाने या कप्पो यायचं नाही कप्पो आली धडकली कप्पो रेडे का ग रेडीचं डोळं बघा मित्रांनो भूतावानी रेडे इकडे हां आलं लगेच गाय बांधून वैरण काढायचं मित्रांनो आता वैरण काढायचं. इथं बघा पेंट चालू आहे खायची का ग रेडे काय होतंय डोळ्याला काय झालं डोळे एकदम भूतावानी दिसते तुझं. हो कपिलाचं पण अयो कसलं दिसते रेडी एकदम डेंजर दिसते डेंजर माहिती आहे का तू. महाकाल पण हो कसलं दिसते ते भूतावानी मस्त दाखवतो मस्त कसली दिसते ते. मशे डोळ्याला काय झालं तुझ्या. अरे मशे
मशो तुझं डोळं भूतवानी दिसतं ते भूतवानी असं का दिसतं ते तुक तुक बदलती कलर बदलते मित्रांनो हे तर मित्रांनो आपण आलतो वैरण काढायला आणि किती वाजले ते माहीत आहे का 8:30 8:26 झाले ते तुम्हाला घरी गेला दाखवतो किती वाजले ते इथं बघा आपण एवढी वैरण काढलेली आहे इथली काय दिसत नसेल तुम्हाला बघा एवढी वैरण काढली आहे कारण की आपल्याला औषध मारायला 7 वाजले होते सगळं कसं आहे काम मित्रांनो मला एकट्यालाच करायला लागतं सगळी करते ती मी पण करतो पण माझ्यावर जास्त लोड असतो आणि प्लस लोड काढायला लागतं तर जाव्या घरी ट्रॅक्टर चालू करू तर आपण आलो घरी तिथं बघा ट्रॅक्टरची लाईट चालू आहे आत्ता आणि इथं बघा बाबांचा हरिपाठ चालू आहे लाईट काय अजून आलेली नाही इथं बघा मांजर बसले मांजर पुढची जन्म चांगला जन्म घेणार तर तुम्हाला दाखवतो किती वाजले ते हो का 8:30 वाजून 3 मिनटं झाली यार तर एवढा उशीर आपण वैरण घेऊन आलेलो आहे इथं बघा आजी बसलेली आहे आजी लाडू तुला खायला लाडू तुला खावा खावा बरं बरं आता मी घेतो की लाडू आजी मेवा आणला बघा खावा मेवा खावा की तिथं आणू बाहेर घेतले सफरचंद खायला तर धारा काढायची तर लाईट काय चालू आली ना आता ट्रॅक्टर सोडायचा आणि ट्रॅक्टर जोडायचा आर्निचरला आणि धारा काढायच्या मित्रांनो एवढं तर काम असतंय मला झोपच अजून व्हिडिओ कायच एडिटिंग केलं नाही अजून रीलचा व्हिडिओ एडिटिंग केला नाही अजून व्हिडिओ एडिटिंगला घेतला नाही तुम्ही सकाळपासून बघतायच काम करतो होते मी आणि एवढं काम असतंय बघा मला तर भेटतो तुम्हाला जेवणच्या टायमिंगला काय कार्यक्रम केलाय की स्वयंपाक केलाय का तुम्हाला दाखवतो कामाला जाते ना कुठं अहो आम्हाला इथं बघा वांगा वांगा आणि इथं दूध आहे भाकरी करायची ते अजून तर मित्रांनो आत्ताशी आपण गायना वैरण टाकली आहे दररोज असते 6-6:30ला वैरण असते संध्याकाळी 5:30 ते 6:30च्या दरम्यान आता किती वाजले ते बघा बघितलं का 9:45 वाजत आले ते हे 9:45 वाजून गेले ते आत्ताशी वैरण टाकली बघा इथं चमचमला ही तिकडं कपिलाला तिकडं मग टाकली होती तर आत्ताशी काम झालं बघा आपलं सगळं आणि लाईट आली होती चुकून लाईट आली होती त्यामुळे लाईट सगळं केलेलं आहे आपण काम इथं बघू शकता जेवाय घेतलेलं आहे तर इथं बघू शकता 9:45 वाजून गेले ते इथं आजी बसली आहे जेवायला इकडं बाबा बसले ते इकडं मम्मी बसली आहे इकडं अण्णा बसले आहेत बघा कसं आहे मित्रांनो आजी कडक आहे त्या आणि जरा फनी बनायत्या काही अडचण नाही तर आजी आलेत अण्णांना बघण्यासाठी तर काय करूया आजचा व्हिडिओ आपण इथं संपूया ब्लॉग आपण इथं संपूया तर आजचा व्हिडिओ आवडला लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा भेटूयात आपण उद्याच्या नवीन ब्लॉग बघते बाय